जज साहेब, आत्ताच माझ्या काबिल वकिलांनी कोर्टामध्ये असं स्टेटमेंट दिले की नवरा बायकोमध्ये लग्नानंतर जे जे काही घडतं, जे काही होतं, ती त्यांची खाजगी गोष्ट असते. तर मग असं असताना माझ्या क्लायंटने त्याच्या बायकोवरती बलात्कार केला आहे हे कोर्टामध्ये आपण प्रूफ कसं करणार? कारण त्यावेळी असा कोणता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, कोणता पुरावा नव्हता. मग ही गोष्ट कोर्टामध्ये प्रूफ कशी करणार? हे तर असं झालं ना की बायकोने केला तर चमत्कार आणि नवऱ्याने केला तर तो बलात्कार. आणि असाच जर कायदा होणार असेल तर कोर्टाने पुरुषांना पण तो अधिकार द्यावा की ते बाहेर जाऊन परस्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात. कारण बायकोच जर नवऱ्याला जवळ देत नसेल तर बिचारा पुरुष आयुष्यभर काय करेल? हस्तमैथून. आय एम सॉरी. पण जज साहेब, मला असं वाटतं की मॅरिटल रेप हा गुन्हा, हा अपराध असू शकत नाही. कारण असं केलं तर लग्न संस्था ही पूर्णपणे बर्बाद होऊ शकेल आणि समाजामध्ये अशा काही स्त्रिया आहेत ज्या याचा गैरवापर करू शकतात. असा जर आपण कायदा बनवला तर त्या स्त्रिया नवऱ्याला त्रास देऊ शकतात, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ शकतात, त्यांना ब्लॅकमेल करू शकतात. आणि म्हणूनच मी कोर्टाला अशी विनंती करतो की ही केस ॲडमिस न करता इथेच डिसमिस करावी, जेणेकरून कोर्टाचा अमूल्य वेळ वाचेल. दॅट्स ऑल.